मुंबईतल्या नौदल गोदीत आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत INS वाक्षीर या पाणबुडीचं आणि INS निलगिरी, INS सूरत या युद्धनौकांचं राष्ट्रार्पण झालं। या अत्याधुनिक युद्धनौका जागतिक पटलावर भारत एक मोठी सागरी शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचं प्रतीक आहेत। छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीमुळे भारताला मिळालेलं नौदल सामर्थ्य आणि समृद्ध वारसा घेऊन आजचा भारत या क्षेत्रात मोठी प्रगती करत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी 3 युद्धनौकांचं राष्ट्रार्पण आणि या 3ही युद्धनौका स्वदेश निर्मित असणं 21व्या शतकात नौदलाला सामर्थ्यवान करण्यासाठीचं महत्त्वाचं पाऊल आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले। आज भारत की समुद्री विरासत नेवी के गौरवशाली इतिहास और आत्मनिर्भर भारत अभियान के लिए भी बहुत बड़ा दिन है। छत्रपति शिवाजी महाराज ने भारत में नौसेना को नया सामर्थ्य दिया था, नया विजन दिया था। आज उनकी इस पावन धरती पर 21वीं सदी की नेवी को सशक्त करने की तरफ हम एक बहुत बड़ा कदम उठा रहे हैं। और सबसे गर्व की बात कि ये तीनों फ्रंटलाइन प्लेटफॉर्म्स मेड इन इंडिया है। हिंद महासागर क्षेत्रात भारताची ताकद अभूतपूर्व वाढली आहे। अवकाश असो किंवा सखोल समुद्र, भारत स्वतःच्या हितांचं रक्षण करण्यासह जागतिक सुरक्षिततेतही महत्त्वाचं योगदान देत आहे, असं पंतप्रधान म्हणाले। भारताचा विस्तारवादावर नाही तर विकासवादावर विश्वास आहे। अनेक सागरी मोहिमांमध्ये भारतीय नौदलानं केलेलं बचाव कार्य आणि शौर्य यामुळे आर्थिक प्रगती आणि सागरी सुरक्षेसाठी एक विश्वासार्ह मित्र म्हणून भारत ओळखला जातो, असं पंतप्रधान म्हणाले। भारत विस्तारवाद नहीं, भारत विकासवाद की भावना से काम करता है। भारत ने हमेशा ओपन, सिक्योर, इंक्लूसिव और प्रॉस्परस इंडो पैसिफिक रीजन का समर्थन किया है। इसलिए जब समुद्र से सटे देशों के विकास की बात आई तो भारत ने मंत्र दिया सागर। सागर का मतलब है सिक्युरिटी एंड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन। संरक्षण क्षेत्राला स्वयंपूर्ण करण्यासाठी सातत्यानं सुधारणा केल्या जात आहेत। गेल्या काही काळात 39 स्वदेश निर्मित युद्धनौका भारताच्या नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झाल्या। आज भारताचं संरक्षण उत्पादन 1.25 लाख कोटींपेक्षा अधिक असून 100 पेक्षा अधिक देशांना आपण संरक्षण विषयक निर्यात करतो आहोत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली। जहाज बांधणीत जितकी गुंतवणूक होईल त्याचा दुप्पट लाभ अर्थव्यवस्थेला मिळतो, असं त्यांनी अधोरेखित केलं। यासह बंदर विकास प्रणित अर्थव्यवस्थेतून देशाला मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू असून 3ऱ्या कार्यकाळात वाढवण बंदराला दिलेली मंजुरी हाही याच धोरणाचा भाग असल्याचं त्यांनी सांगितलं। विकसित भारताच्या संकल्पासाठी काम करण्याची प्रेरणा देत त्यांनी या राष्ट्रार्पणाबद्दल देशाला शुभेच्छा दिल्या। पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या आत्मनिर्भरतेच्या संकल्पासाठी संरक्षण मंत्रालय सातत्यानं काम करत असून अत्याधुनिकतेची कासही संरक्षण मंत्रालयानं धरली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले। सिंह यांनी आपल्या भाषणात हिंद महासागर क्षेत्राचं वाढतं महत्त्व अधोरेखित केलं। या क्षेत्रात सशक्त नौदल हे भारताचं प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं। वैसे तो इंडियन ओशन रीजन में हमेशा से जियो स्ट्रेटेजिक और इकोनॉमिक दृष्टि से यह रीजन महत्वपूर्ण रहा है, परंतु आज के तेजी से बदलते हुए परिवेश में यह और भी महत्वपूर्ण हो गया है। आज हम ये कह सकते हैं कि जो महत्व पूर्व में अटलांटिक ओशन का हुआ करता था,
वो महत्व आज शिफ्ट होकर इंडियन ओशन की ओर आ गया है। दुनिया के ट्रेड और कॉमर्स का एक बहुत बड़ा हिस्सा इस क्षेत्र से होकर गुजरता है। इसके अलावा आज जियो स्ट्रेटेजिक कारणों से यह क्षेत्र इंटरनेशनल पावर राइवलरी का भी एक हिस्सा स्वाभाविक रूप से बनता जा रहा है। INS सुरत, INS नीलगिरी आणि INS वागशीर भारतीय नौदलाचं सामर्थ्य वृद्धिंगत करतील असं नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी यांनी सांगितलं। या कार्यक्रमाला संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, CDS जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते।